नमस्कार मित्रांनो. 11 दिवसामध्ये 7 रुपयांची वाढ. पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढण्यामागचं इनसाइट गणित काय आहे हे आपण आज सविस्तर आणि थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. देशभरात महागाईचा ताण वाढत असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरात सामान्य नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. सध्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा धक्का बसत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे भाजीपाला, खाद्यतेल आणि दैनंदिन वस्तूच्या वाढत्या किमतीमुळे घरगुती बजेट कोलमडले असताना आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची चिंता आणखी वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी काळात इंधनाचे दर आणखी वाढू शकतात. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या उसळी आली होती. भारतात जवळपास 88% कच्चे तेल आयात करण्यात आल्याने जागतिक घडामोडींचा थेट परिणाम देशातील इंधन दरवाढीवर होतो. 5 राज्याच्या निवडणुकीनंतर दरवाढीचा निर्णय घेतला गेला तेव्हा कच्च्या तेलाचा एकत्रित तोटा 1.2 लाख कोटीवर पोहोचला असताना सांगितला जात होता. त्यामुळे गेल्या 11 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 4 वेळा वाढ करण्यात आली आहे. या कालावधीत प्रति लिटर तब्बल 7 पेक्षा अधिक वाढ झाली आहे. सुरुवातीला 3 ची वाढ झाली, त्यानंतर 90 पैसे, मग 87 पैसे आणि आता 2.61 प्रति लिटर दरवाढीत करण्यात आले. मात्र एवढ्या वाढीनंतर सरकारी तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी झालेला नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना गेल्या काही महिन्यापासून मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहेत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढत असतानाही देशांतर्गत पेट्रोल डिझेलचे दर तब्बल 74 दिवस स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे कंपन्या महागडे कच्चे तेल खरेदी करत होत्या, पण ग्राहकांना जुन्या दरात इंधन विकत होते. अंदाजानुसार कंपन्यांचा पूर्ण तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल डिझेलचे दर अजून 20 ते 25 लिटर प्रति लिटर वाढण्याची गरज आहे. मात्र एकाच वेळी एवढी मोठी दरवाढ करण्यात राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या कठीण असल्याचं टप्प्याटप्प्याने किमती वाढवल्या जाऊ शकतात. दरम्यान इराण आणि अमेरिकेमधील संभव चर्चेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये काहीशी घसरण झाली आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी तज्ज्ञांच्या मते शिपिंग खर्च, विमा प्रीमियर आणि भूराजकीय तणाव कायम असल्याचं इंधन दरावरील दबाव पूर्णपणे कायम झालेला नाही. सरकारसमोर आता मोठे आव्हान उभे राहिलेले आहेत. एकीकडे महागाई रोखण्याचा दबाव आहे, तर दुसरीकडे तेल कंपन्यांचा वाढता तोटा भरून काढण्याचीही गरज आहे. त्यामुळे ग्राहकांना मिळालेला सध्याचा दिलासा तात्पुरता ठरू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.